रेल्वेचा एक नवीन डबा आणि काही मिनिटांमध्ये जळून खाक। मुंबईमधील माटुंगा कार शेडमध्ये असा थरार घडला। नेमकी काय घडलं होतं आणि इतकी मोठी आग कशी लागली होती, चला पाहूया संपूर्ण घटना काय आहे। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। मुंबईत आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली। माटुंगा रेल्वे कार शेडमध्ये आज दुपारी 3:10 नव्याने बनवत असलेल्या एका नवीन डब्याला अचानक आग लागली आणि जो डब्बा होता तो स्लीपर कोच होता आणि तो पूर्णपणे नवीन होता आणि वापरात देखील आलेला नव्हता। माहितीनुसार CSMT बाजूच्या टॉयलेटमध्ये वेल्डिंगचं काम सुरू होतं आणि वेल्डिंगचं काम सुरू असताना अचानक आगीची ठिणगी जवळच्या वस्तूवर पडली आणि अचानक आग घेतली। काही सेकंदांमध्येच आगीने भयानक रूप धारण केलं होतं। जोरदार वारा आणि नॉन AC कोच असल्यामुळे ती आग होती ती खूप झपाट्याने लागली आणि बघता बघता संपूर्ण जो नवीन डब्बा होता तो 75% वरचा भाग जळून खाक झालेला होता। पण येथे एक मोठी गोष्ट म्हणजे तात्काळ तिथल्या कर्मचाऱ्यांनी जो डब्बा होता तो दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला, मोकळ्या जागेवरती। त्यामुळे जे बाकीचे डबे होते किंवा जे बाकीचं त्या ठिकाणी जे साहित्य होतं त्यांना आग लागली नाही। त्यामुळे तिथल्या वर्कशॉप मध्ये मोठं नुकसान टळलं आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। थोड्याच वेळात अग्निशामक दलाचे जवान आले आणि 3:15 साधारणतः आग लागली होती। 4 वाजेपर्यंत ती आग विझवण्यात आली होती। त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। त्या ठिकाणी एक मोठी दुर्घटना टळली। मंडळी, आपण ह्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबू। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर मंडळी चॅनलला सबस्क्राइब करा। भेटू पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।